टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जव्हार ते मोखाडा या रोडवर नदीचा एक ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली गोणीमध्ये ठेवलेलं एक प्रेत हे मिळालं। त्यामध्ये साधारणतः 25 ते 26 वयोगटातली महिला याचं प्रेत होतं। याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करण्यासाठी LCB आणि स्थानिक पोलीस यांचे विविध पथकं स्थापन करून यामध्ये शोध घेतला असता या ज्या गोणीमध्ये ते प्रेत होतं त्या गोणीवर SM28 अशा स्वरूपाचं मार्किंग होतं। SM28 असं मार्किंग असून त्याच्यामध्ये मटर जे आहे शिमला नाही मटर जे आहे ते त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये होतं, पोत्यामध्ये होतं। एवढाच क्ल्यू आमच्याकडे होता। याच्या आधारावर हे मटर कोणकोणत्या ठिकाणावरून आपल्याकडे येतं याविषयीची माहिती घेतली। त्यामध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश इथून मटर हे महाराष्ट्रामध्ये येतं। त्यामुळे त्या SM28चा अर्थ काय आहे असं वेगवेगळ्या मार्केटमध्ये चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की ही मटर ही हिमाचल प्रदेश या ठिकाणून आलेली आहे आणि SM याचा अर्थ शिमला मटर, शिमलावरून आलेली ही मटर आहे आणि त्याच्यावर 28 लिहिलेलं आहे, म्हणजे 28चे बॅग ह्या त्या मटरच्या आलेल्या आहेत। मग या 28 बॅग जास्तीत जास्त बॅग कुठे गेल्या याविषयीची माहिती घेतली असता की वापीमध्ये 28 बॅग गेल्या होत्या आणि त्यापैकी 7 बॅग ह्या सेलवासाला गेल्या होत्या। मग सेलवासाच्या बॅग ज्या आहेत त्या बॅगविषयी जास्त माहिती मिळत नसल्यामुळे त्या एरियामध्ये काहीतरी गडबड आहे असं गृहीत धरून आम्ही त्या भागामध्ये संपूर्ण प्रचार ते फोटो मैताचे फोटो दाखवलं, त्या ठिकाणी पोस्टर्स वगैरे लावले आणि विचारपूस सुरू केली। तर काही एक बातमीदाराकडून माहिती मिळाली की या फोटोमधली जी महिला आहे ती महालक्ष्मी मंदिर कासा पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये 3 दिवसापूर्वी आलेली होती। त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे चेक केले असता त्या ठिकाणी ती महिला दिसली, त्याबरोबर काही पुरुष दिसला, वाहन पण दिसलं। त्या वाहनाच्या आधारावर चेकिंग केलं असता हे वाहन हे सेलवासाचं होतं, स्विफ्ट डिझायर। त्याच्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचल्यानंतर त्या वाहनासंदर्भातली आणि जे वाहन ज्यांनी भाड्याने घेतलं होतं त्या संदर्भातली माहिती मिळाली। हा सिंग नावाचा 50 वर्षाचा इसम त्यांनी हे वाहन भाड्याने घेतलं होतं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याविषयीची माहिती दिली। गुन्ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा आहे की जे मयत आहे आणि त्याचा मारेकरी हे दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये नेपाळमध्ये राहत होते। हे मूळचे रहिवासी नेपाळचे आहेत। नेपाळ या ठिकाणी बऱ्याच वर्ष एकत्र राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला आणि मुलाच्या घरच्यांची इच्छा नव्हती त्या मुलीबरोबर लग्न या मुलाचं करायचं, म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी आणि मुलांनी कट तयार केला की या मुलीला संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा मित्र तो सेलवासाला भाजीपाल्याचा व्यवसाय करतो त्याची मदत घेतली आणि त्याच्याकडे या दोघांना पाठवून दिलं। सेलवासाचा मित्र जो सिंग नावाचा व्यक्ती आहे त्यांनी या संदर्भात एक वाहन भाड्याने घेतलं आणि तो स्वतः आणि हे दोघंजण जो मयत आहे आणि मयताचा प्रियकर असे 3 जण आणि ड्रायव्हर असे ते वाहनातून पालघर जिल्ह्यामध्ये आले। पालघर जिल्ह्यामधील जो मनोर ते मोखाडा रस्ता आहे त्र्यंबकेश्वरला जाणारा, या रस्त्यावर निर्जन ठिकाण पाहून त्या ठिकाणी रात्री 12 नंतर तिला पुलाखाली नेऊन तिचा गळा आवळला, ओढणीनं गळा आवळला आणि त्याच्यामध्ये पोत्यामध्ये त्याचा मृतदेह टाकून ते पोतं नदीच्या खाली ब्रिज खाली टाकून दिलं। या बाबतीमध्ये आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जे वडील आरोपीचा आहे तो नेपाळमध्ये सध्या आहे आणि इतर जे आरोपी असतील या बाबतीमधला शोध हे मोखाड्याचे प्रभारी अधिकारी श्री ढोले करत आहेत।